अलाइनमेंट फाईल न केली तरी शेतकऱ्यांना माहित नाही। शेतकरी बोलतील ना, शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही चिरनेरच्या शेतकरी तुम्ही चिरनेरचा शेतकरी नाही, तुम्ही मी काय बोललो नाही भाऊच्या चिरनेर आम्ही स्वतः चिरनेरचे शेतकरी आहोत। माझा 164 आहे ग्रामपंचायत सातबाराचा विषय का मी काय बोलतोय मला का शेतकरी कोण आहे तुम्हाला तुमची माझे शेतकरी चिरनेरचे तुम्ही तिकडे घेऊन जाणार तुम्ही सांगतो यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। शेतकरी नसताना पाहिजे यांच्यावर पहिला गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही आता उपोषणाला बसलो आहे। महाराष्ट्र सरकारचा ग्रीनफील्ड राष्ट्रीय राजमार्ग 348 म्हणजेच पागोटे ते चौक हा प्रकल्प दळणवळण आणि प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातोय। या प्रकल्पासाठी उरण तालुक्यातील कळंबुसरे आणि चिरनेर गावातील जमिनी मोठ्या प्रमाणात संपादित होणार आहेत। मात्र कळंबुसरे चिरनेर गावातील स्थानिक भूमिपुत्रांना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कोणालाही नोटीस न पाठवता NHAI म्हणजेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी 22 मार्च रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोणालाही न कळवता जमिनीच्या सर्वेक्षणाचा घाट घातला होता। यावेळी या सर्वेक्षणाला NHAIचे अधिकारी धीरज शहा, सागर रामटेके, मनीष हसोदे, नितीक्षा वाघमारे आदी अधिकारी उपस्थित होते। शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सकाळी लवकर जमिनीचे सर्वे सुरू केल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली। NHAIच्या अधिकाऱ्यांनी दमदाटी करून सर्वे सुरू केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हे सर्वेक्षणाचं काम बंद पाडलं। या प्रसंगी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण शांत झालं। या संदर्भात NHAIच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला असता कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी मनाई केली आहे। या प्रसंगी शेतकरी विक्रांत पाटील यांनी जोरदार युक्तिवाद करत आक्रमक भूमिका घेऊन सर्वेचे काम बंद पाडलं। उपस्थित शेतकऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून निरुत्तरित केलं आणि माघारी जाण्यास भाग पाडलं। आज दिनांक 12/3/2025 रोजी चिरनेर हद्दीतील चौक ते JNPT रोड यासाठी सर्वे करण्यासाठी NHAIचे अधिकारी आले होते। सदर 2 दिवस अगोदरही ते आले होते, कोणतेही परमिशन न देता व कोणतेही लिगली नॅशनल हायवे ॲक्ट 1956 प्रमाणे कोणत्याही प्रकारचे प्रसारमाध्यमातून जे कायदेशीररित्याप्रमाणे त्यांना ॲक्विशन करायचं आहे त्यांनी काय केलं नव्हतं। सदर आम्ही त्यांना विरोध केला, अनेक वेळा केला, तरी त्याचे संबंधित अधिकारी शेतकऱ्याच्या जागेमधून जाऊन परस्पर त्यांची संमती न घेता त्यांच्या जागेने बोरवेल ड्रिल मारून सदर त्याच्यामध्ये अतिक्रमण करायचा प्रयत्न करत होते। तरी आपण त्यांना सर्वांना थांबवायचा प्रयत्न केला, तरी ते नाही पोलिसांना ऐकले, नाही शेतकऱ्यांना ऐकले। सदर त्याच्यावरती पहिला कठोर कारवाई झाली पाहिजे। त्यानंतर या आपण जो नवीन अलाइनमेंट बघताय याच्यामध्ये सरकार आणि जे काही भांडवलदार आहे, काही कंपन्या आहेत, त्यांच्या बेनिफिटसाठी हा व त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी हा प्रकल्प केला आहे। गोरगरीब शेतकऱ्यांचा विचार न करता त्यांनी त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी हा ग्रीनफील्ड कॉरिडॉर केलेला आहे। सदर आपले नितीन गडकरी साहेब यांना एवढी विनंती आहे, सदर आपण यामध्ये बारकाईने लक्ष द्यावा व ही अलाइनमेंट बरोबर आहे की चुकीची आहे ते आपणही ठरवावी। आम्हाला वाटते याच्यामध्ये बरेच अनेक भांडवलदारांचा साथ आहे की ही अलाइनमेंट फिरवण्याचे प्रयत्न बरेच केलेले आहेत। आम्हाला त्याच्यामध्ये सगळं दिसून येते की जेणेकरून जिथं सरकारचा पैसा वाचला पाहिजे याच्यामध्ये आम्ही तेवढा प्रयत्न करतो। सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा साहेब, सामान्य जनता टॅक्स भरून ते पैसे करतात आणि जे अधिकारी आहेत ते पैसे उडवत आहेत, जेणेकरून त्याच्यामधून काहीतरी त्यांचा वैयक्तिक चांगला रिलेशन असेल त्याच्यामध्ये ते इथं जिथं 3 अलाइनमेंट पाहिजे, जिथं 3 एक्झिस्टिंग पाहिजे तिथं ते एक पाहिजे, तिकडे ते 3 मध्ये देत आहेत। ते 3 मध्ये द्यायची गरज नाही साहेब। एका जंक्शनमध्ये विरा अलिबाग कॉरिडॉर पण आपण बघू शकताय, बाजूनी जात आहे, बाजूने जायचं फक्त एक सर्कलमध्ये काम होते, तिथं त्याने 3 अलाइनमेंट चेंज केलेले आहेत। एका अलाइनमेंटमध्येच काम होतोय, तर ही अलाइनमेंट का चेंज केली ही आम्हाला सर्वांना जनतेला माहीत पडली पाहिजे। कळंबुसरे आणि चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात जमीन घोटाळे झालेत। एकाची जमीन दुसऱ्याच्या नावाने तर दुसऱ्याची जमीन तिसऱ्याच्या नावाने आहे। जमीन एकाची तर मालक दुसराच आहे। जमीन सातबारावर मोठ्या प्रमाणात वेगवेगळी नावे चढवण्यात आल्याचे गंभीर आरोप यावेळी शेतकरी उमेश भोईर यांनी केलेत। मी उमेश भोईर, रायगड जिल्हा OBC अध्यक्ष काँग्रेस। जो पागोटे ते चौक रस्त्यासाठी जे ॲक्विजिशन झालेली आहे जमीन, त्या जमिनीमध्ये लोकांना नोटिसी न देता त्याच्यामध्ये सर्वे करून लोकांच्या शेतीमध्ये परस्पर बलजबरीने खड्डे मारतात आणि ह्या जुन्या अलॉट बदलून या जागेच्या ॲक्विजिशन जे जुने झालेले आहेत ते बदलून काही कंपनीच्या फायद्यासाठी कंपनीच्या जागेमधून यांनी नवीन अलॉटमेंट घेतलेले आहे। तर हे
हे एवढा मोठा हे सरकारचा BJP सरकारचा एवढा मोठा झोल चालला आहे याच्यामध्ये, आणि ज्या येणाऱ्या सर्व लोकांना दमदाटी देऊन शेतामध्ये हे केलं, त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. या विभागातील अनेक सातबारामध्ये चुकीच्या नोंदी आहेत, त्यांची दुरुस्ती सरकारनं ताबडतोब करावी अशी मागणी यावेळी शेतकरी किरण पाटील यांनी केली आहे. माझं नाव किरण पाटील, मी कळमुसरे गावचा शेतकरी आहे. आमच्या या जमिनीतून पागोटे ते चौक हा रस्ता चाललेला आहे आणि त्याच्या मोजणीच्या संदर्भात जे आज अधिकारी आले होते त्यांचं हे काम बंद पाडलेलं आहे आम्ही, कारण की या विभागामध्ये सातबारामध्ये अनेक प्रकारच्या नोंदी चुकीच्या घातलेल्या आहेत आणि तसे आकारफोडमध्ये देखील भरपूर घोटाळे आहेत. तर त्याची दुरुस्ती सरकारने ताबडतोब करून प्रत्येकाच्या ज्याच्या जमिनी आहेत त्याची दुरुस्ती करून द्यावी, हे आमची यामध्ये सगळी मागणी आहे. आणि त्यानुसार सगळ्या ऑर्डर्स आलेल्या आहेत, पण त्यानुसार जे काम तलाठ्यांनी आणि बाकीच्या अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे ते व्यवस्थित केलं जात नाही. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की ज्यांच्या जमिनी ज्यांच्या नावावर प्रॉपरली आहेत त्या सातबारा आणि आकारफोडप्रमाणे प्रॉपरली दुरुस्ती करून त्याच्या नोंदी लवकरात लवकर सरकारने आम्हाला करून द्याव्यात, जेणेकरून सगळे वाद संपुष्टात येतील अशी आमची मागणी आहे. वादळवारा लाईव्हसाठी विठ्ठल ममताबादे, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.